पाय बघा, पाय बघा, पाय बघा. मुली पण दिसते. वरून सू वाटते केलेली वरून वरून ओलं वाटतंय. खाली हात लावलं इथं आईस ठेवायला हे मिल्क झोन, ऍडव्हान्स एअर फ्लो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा झोपलेत. सुटी काय झालं बाळ? हा काय झालं? मी मस्त रेडी झालोय कॉलेजला जायला. आज चाय वगैरे काय नाही, कारण दूध नाही आणलंय दुकानामधून. अरे आहे दूध तर आहे. हे दूध काल बिर्याणी बनवली होती ना मम्मीने, तीच गरम करून ना टिफिनला नेतोय मी. काय करणार भाई. मी निघालोय कॉलेजसाठी. ऍपल घेतलंय. ऍपल घरी पडलं होतं तर तेच उचललं, अजून खातोय. अजून ड्रायफ्रुट्स कॅरी केलेत. ऍपल खाल्ल्याच्या नंतर ड्रायफ्रुट्स खाईल. मग जाऊया फटाफट, 8 वाजून गेलेत. अरे मध्येच झोपलाय हा. मी आता कॉलेजमध्ये पोहोचलोय. आता लॅबमध्ये जायचंय. लॅबच्या आतमध्ये जायच्या आधी लॅब कोट घालून जायचंय, कंपल्सरी आहे ते आमच्यासाठी. आता मी कुर्ल्याला आहे. आता मी घरी चाललोय. आज जरा लवकर सुटलं कॉलेज, कारण लेक्चर एकच होता, अजून तो पण अर्ध्या तासाचाच होता. 2 लेक्चर होते, दोन्ही झाले अर्ध्या तासात. आता चाललोय घरी. आज थोडं लवकर सुटलंय तर विचार केला आरामशीर चालतच जातो, कशाला घाई गडबड करू. चला घरी जाऊया. मी आता जस्ट घरी आलोय. घरी आल्यावरती बघा कोण आलाय. बहिणी नाही, मम्मी आली आहे. 1 दिवसाच्या नंतर मम्मीला बघतोय मी. मग अजून तुम्हाला माहिती, बिर्याणी नेली होती ना टिफिनला, ती खराब झाली, वास मारतोय. गरम केली नाही लवकर चांगली. अरे गरम केली मी, कढईमध्ये खायला पाहिजे होती. काय माहिती, जसं मला आलं तसं केलं. कढईमध्ये थोडस तेल टाकून बारीक केस. हे कुणाला बनवलंय? खाऊ ना आपण. मला पण बनव. अर्धी अर्धी 3 अंड्याची. वहिनी कशा आहेत? अजून बाळ एकदम भारी. कधी डिस्चार्ज भेटणार आहे त्यांना? आता ते बोलले का बघू, ते त्याला आता काय माहिती. उद्याला. तर मी पण फटाफट थोडा फ्रेश होतो, मग बसतो जेवायला. मी थोडं फ्रेश झालोय. आंघोळ वगैरे काय केली नाहीये, कारण आज एवढं गरम, अजून इशिंग नव्हती होत, अजून थोडं थंड चांगलं वाटत होतं, त्यामुळे मी आंघोळ नाही केली. फक्त फ्रेश झालोय. अजून बसलोय जेवायला. डाळ भात, लोणचं. लोणचं तर भाई डाळामध्ये असं मिक्स झालंय, कळत नाही. आणि अंड्याची पोळी. मम्मी या ना जेवायला. मम्मी ना इथं बाळाचे कपडे धुवायला लागली आहे. हे बघा, बाळाचे कपडे धुतीस. आता मम्मीला जायचं हॉस्पिटल मध्ये. मम्मीची खूप धावपळ आहे. चाय चाय बनलाय. काय काय घेऊन चाललीस मम्मी हॉस्पिटल मध्ये? काय काय घेऊन चाललीस? अजून रव्याची पेज. रव्याची पेज. दूध वगैरे घेऊन जाते. बघा ना, प्रेग्नेन्सी नंतर ह्यांना काय काय जेवायला लागतं. ह्यांना स्पायसी खायला अलाउड नाही ना. तिकट खाल्ल्यावर ते बाळ तब्येत होत असतील ना. मग अरे दादाला फोन कर ना. काय बोलू त्याला म्हण ना, मम्मीला बोल, मला दी बोलायला. आता मी हॉस्पिटल मध्ये आलोय मम्मीला सोडायला. मम्मी बोलली की चल मग वरती, तू आलास तर बघून घे. सगळं वहिनीला जेवण वगैरे घेतलंय, बाळाचे कपडे धुतले वितले. वरून सू वाटते केलेली वरून ओलं वाटतंय. खाली हात लावलं. काय मग, काय कधी यायचंय घरी? कधी डिस्टर्ब होत. छोटू आता शिका करते सारखं. शी करते 2 दिवस नाही ना केली. दुधामुळे करते का? हे काय पाय, छोटा छोटा पाय, छोटा छोटा पाय, घरी गेल्यानंतर छोटा छोटा पाय करीत असते ती. पोटात 2 दिवस तिने केली नाही ना, म्हणून आताच केलेली. ती वाळायला घातली.
तसं मी तुला पटपट 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 करीत बसली. ते म्हणले, तो म्हणला की मी ते गौतम अंकलला बोलत उभा राहिलो. अरे पण बाळवते घेऊन उभा राहायचं काय गरज आहे तुम्हाला? हा सगळे ह्याच्यात फिरतात तुम्ही ती बाळवत्याची थैली घेऊन का? घरी आणून द्यावं लागते ना अगोदर. पाय बघा, पाय बघा, पाय बघा. मुली पण दिसते. पाय बघा, पायाला काय घडी बांधली का? घडी विडी फ्री आहे का काय? बॅच बाळाची मम्मी आणि त्या मम्मीचं बाळ. गुदगुली करू. गुदगुले करा, गुदगुले करा, गुदगुले करा. हे असं करायचं, उलटी करेल परत नाही. चलो आता मी फ्रीज बघायला आलोय. मी अजून दादा काय ते घरी. तर बघितलं का फ्रीज? फ्रीज ने एसी बघत होतो. एसी हॉल मध्ये लावायची एसी. इकडे 32 बोलले, तिकडे बाजूला बोलले 26-27 पर्यंत. फ्रीज नाही बघतेस? नाही बोलले, एक पहिलं बघतो काहीतरी. फ्रीज बघितलंस का कोणचं? नाही बघितलं रे. चल बघू मग. कोणचं हे बघतोयस? बघू. किती 3 स्टार आहे वर्लपूलचा. आपल्याकडे जो आधी होता तो LG चा होता. बघू तुला विचारू. भाई 9500 म्हणजे एवढस फ्रीज. किती छोटा फ्रीज आहे. मिनी बार फ्रीज बोलतात त्याला. हा मिनी बार फ्रीज बोलतात त्याला. हा. पण हे घेतलं हे घेऊन काय उपयोग नाही. ते जास्त करून हॉटेल वगैरे मध्ये वापरतात. ते दारू वगैरे ठेवायला ना. कोल्ड ड्रिंक वगैरे असतात ना, दारू वगैरे नाही ठेवतात. कोल्ड ड्रिंक वगैरे असतं ते ठेवतात. भाई वर्लपूल 3 स्टार आहे. प्राइस बघा 14,000. हा फ्रीज पण चांगला दिसतोय. लो मीडियम हाय. इथं आईस ठेवायला. हे मिल्क झोन. हे काय ऍडव्हान्स एअर फ्लो, मॉइश्चर कंट्रोल लो हाय. हे काय मॉइश्चर कंट्रोल. हे मॉइश्चर कंट्रोल आहे. आता मी ना कुर्ल्याला आलोय. फ्रीज वगैरे बघितलाय, बघून ठेवलाय. दादा बोलला की मम्मी वगैरे वहिनी सगळे घरी येतील ना तेव्हा आपण बुकिंगला जाऊ, बुक करू. तर मी आता आलोय कुर्ल्याला. मला बुक्स घ्यायचे, त्यामुळे मी माझ्या इथे पण घेतली असती. माझ्या इथे का नाही घेते, कारण तिथे ना जास्तच रेट आहे बुकाचा. त्यामुळे मी कुर्ल्याला आलोय. इथे कसं थोडा स्वस्तच भेटतात ना बुका. हे बघा ही गल्ली. नाही ना बुक पाहिजे. अरे कुठं? हा इथे. तर 6 बुक घ्यायच्या होत्या, लॉंग बुक 200 पेजेसच्या. कारण माझ्याकडे बुक नव्हत्या, त्यामुळे आलोय. कोण द्या ना 6 बुक. 240 किती? 240. 240. मी बुक वगैरे घेतली आहे. मला एक बुक 40ला दिली. 6 बुक घेतलं तर 240ला दिली आहे. तेच आमच्या इथे बुक ना एक 60 रुपयाला आहे. 6 बुक घेतले असते तर 360 रुपये. किती प्राईजमध्ये डिफरन्स, म्हणजे किती पैशामध्ये डिफरन्स येतोय. तर मी पण हेच सांगेल की तुम्ही पण असं कुर्ल्याला या, इथूनच घ्या, तुम्हाला चांगलं पडेल. मी आता आलोय बीच वरती. घरी थोडं म्हणजे नाही का स्ट्रेस सारखं वाटत होतं, तर स्ट्रेस रिलीफ करायला थोडं बीच वरती आलोय. थोडं बरं वाटतंय बीच वरती बसलोय. मी एकदम फ्रीली थोडं का बसलोय, कारण उद्या कॉलेज नाहीये, त्यामुळे मी बीच वरती येऊन बसलोय. नाहीतर कॉलेज असतं तर घरी झोपलो असतो. तर मी बोललो की उद्या सुट्टी आहे, तर थोडं बीच वरती जातो, बसतो, थोडं बरं वाटेल. आता थोडं नाही का मस्त वाटतंय. इथं समुद्राच्या लाटा विटा मस्त येत आहेत. छान वाटतंय. तुम्ही पण असं स्ट्रेस फील करत असाल तर बीच वरती जावा, थोडं रिलॅक्स राहावा, बसा. ठीक आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.